आज आपण 9th क्लासमधील द नेकलेस हा लेसन अभ्यासणार आहोत. हा लेसन 9thमधील विद्यार्थ्यांसाठी जेवढा उपयुक्त आहे तेवढाच उपयुक्त स्पोकन इंग्लिश शिकण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मथिल्डा वॉज अ प्रिटी अँड चार्मिंग गर्ल. मथिल्डा ही अतिशय सुंदर आणि आकर्षक मुलगी होती. बॉर्न ॲज इफ बाय अन एरर ऑफ फेथ इंटू ए फॅमिली ऑफ क्लर्क. आणि तिला नेहमी असं वाटायचं की आपलं नशीब फार खराब आहे, म्हणून आपला जन्म एका गरीब क्लर्कच्या कुटुंबामध्ये झालेला आहे. आणि त्या क्लर्कच्या कुटुंबामध्ये जन्म झाल्यामुळे तिला नेहमी असंही वाटत राहायचं शी हॅड नो मीन्स ऑफ बिकमिंग नोन, की आपल्याला फारसं कोणी ओळखत नसेल किंवा आपण फार प्रसिद्ध नसणार. अंडरस्टूड, आपल्याला कोणी समजून घेईल असंही नसेल. लव्ड, आपल्यावर कोणी प्रेम करेल असंही नसेल. ऑर बी वेडेड टू ॲन ॲरिस्टोक्रॅट, किंवा एखाद्या राजपुत्राशी आपला विवाह होईल असं सुद्धा नसेल. अँड सो शी लेट हर सेल्फ बी मॅरिड, म्हणून तिने विवाह केला टू ए मायनर ऑफिशियल ॲट द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. शिक्षण विभागातील एका कनिष्ठ अधिकाऱ्याशी शेवटी तिने विवाह केला. येथे मायनर या शब्दाचा अर्थ होतो कनिष्ठ आणि मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन म्हणजे शिक्षण विभाग. शी ड्रेस्ड प्लेनली, ती अतिशय साधे कपडे घालायची. बिकॉज शी हॅड नेवर बीन एबल टू अफोर्ड एनिथिंग बेटर, कारण तिला यापेक्षा दुसरं काही परवडू शकत नव्हतं. शी सफर्ड एंडलेसली, तिला नेहमी त्रास व्हायचा तिच्या गरिबीच्या, तिच्या हालाकीच्या परिस्थितीचा. फिलिंग, तिला असं वाटायचं शी वॉज एन्टायटल्ड, तिचा हक्क आहे टू ऑल द लक्झरियस ऑफ लाईफ, आयुष्यातील ऐशो आरामाच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टीवरती आपला हक्क आहे असं तिला नेहमी वाटायचं. शी सफर्ड बिकॉज ऑफ हर शॅबी पुअरली फर्निश्ड हाऊस, आणि तिला आणखी एका गोष्टीचा नेहमी त्रास व्हायचा आणि ते म्हणजे तिच्या अगदी साध्या घराचा, कारण तिचं घर फार साधंसं होतं, छोटंसं होतं. ऑल दीज थिंग्स दॅट अनदर वुमन ऑफ हर क्लास वूड नॉट इवन हॅव नोटिस्ड, आणि या सर्व गोष्टी तिच्याच बरोबरीच्या एखादी दुसरी महिला असती तिने त्या गोष्टी लक्षातसुद्धा घेतल्या नसत्या. पण मथिल्डाला स्वतःच्या गरिबीबद्दल फारच त्रास व्हायचा. टॉर्मेंटेड हर, टॉर्मेंटेडचा अर्थ होतो वेदनादायक. या सर्व गोष्टी तिच्यासाठी फार वेदनादायक होत्या, म्हणजे खास करून तिची जी गरिबी होती त्या गरिबीची तिला चीड यायची, तिला त्या गोष्टीपासून फार वेदना व्हायच्या की आपणच एवढं गरीब का बरं आहोत. अँड मेड हर रिझेंटफुल, आणि त्यातून तिची फार चिडचिड व्हायची. रिझेंटफुल म्हणजे चिडचिड होणे. शी ड्रीम्ड, तिचं स्वप्न होतं ऑफ ए ग्रँड, एखादं भव्य असं पॅलेशियल मॅन्शन, म्हणजे तिला असं नेहमी वाटायचं की आपलं एक मोठंसं घर असावं एखाद्या राजवाड्यासारखं. विथ ए वॅस्ट रूम्स अँड इन्व्हायटिंग स्मॉलर रूम्स, ज्यामध्ये मोठ्या खोल्या असाव्यात आणि इन्व्हायटिंग स्मॉलर रूम्स आणि लहान लहान खोल्यासुद्धा असाव्यात. परफ्यूम फॉर आफ्टरनून चाट्स विथ क्लोज फ्रेंड्स, आणि दुपारच्या वेळी छान मित्रमैत्रिणींसोबत तिला गप्पा मारता याव्यात अशी तिची इच्छा होती. एट शी हॅड नो रिच ड्रेस, अजूनही तिच्याजवळ एकही चांगला असा ड्रेस नव्हता. नो ज्वेल्स, दागदागिने नव्हते. नथिंग, यापैकी काहीच नव्हतं. येथे एट यासाठी वापरलेलं आहे कारण पूर्वी म्हणजे जेव्हा ती लहान होती मथिल्डा तेव्हा तिचं आयुष्य गरिबीमध्ये गेलं होतं, आणि आता तिचं तर लग्न झालेलं आहे आणि लग्न झाल्यानंतरसुद्धा तिचं आयुष्य त्याच अवस्थेत आहे जे पूर्वीच्या अवस्थेत होतं. म्हणून येथे एट या ॲडवर्बचा वापर केलेला आहे. अँड दीज वेअर द ओनली थिंग्स शी लव्ड, आणि याच सर्व गोष्टी तिला तिच्या आयुष्यामध्ये हव्या होत्या किंवा तिला त्या आवडायच्या. अँड दीज वेअर द ओनली थिंग्स, ओनली थिंग्स म्हणजे याच सर्व गोष्टी शी लव्ड, तिला हव्या होत्या. शी वॉन्टेड सो मच टू चार्म, आणि याच सर्व गोष्टीचं तिला फार आकर्षण होतं. या सर्व गोष्टी म्हणजे दागदागिने, चांगले कपडे, मोठंसं चांगलं घर, या सर्व गोष्टीचं मथिल्डाला फार आकर्षण होतं. टू बी इनविड, टू बी सॉट आफ्टर. इनविड म्हणजे मत्सर आणि सॉट आफ्टर म्हणजे सुलभ होणे. म्हणजे या ओळीचा अर्थ आपल्याला असा घेता येईल, मथिल्डा जेव्हा कधी एखाद्या श्रीमंत व्यक्तीला बघायचे तेव्हा त्या श्रीमंत व्यक्तीला बघून तिला त्या व्यक्तीचा फार राग यायचा, म्हणजे त्या व्यक्तीचा ती फार मत्सर करायची. आणि तिला नेहमी असं वाटायचं की जर समजा या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये असत्या तर आपलं आयुष्य किती सुलभ झालं असतं. शी हॅड ए रिच फ्रेंड, ए फॉर्मर स्कूलमेट ॲट द कॉन्व्हेंट. तिची एक जुनी श्रीमंत वर्गमैत्रीण होती.
whom she avoided visiting, आणि तिला ती भेटायचे नेहमी टाळायची. बिकॉज आफ्टरवर्ड्स, तिला भेटून आल्यानंतर शी वूड वीप विथ रिग्रेट. मथिल्डा खूप निराश व्हायची आणि खूप रडायची. डिस्पेअर, निराशही व्हायची. अँड मायझरी, आणि स्वतःची दुर्दशा बघून तिला आणखी रडू कोसळायचं. वन इव्हिनिंग हर हजबंड केम होम विथ ॲन एअर ऑफ ट्रायम्प. एके दिवशी संध्याकाळी तिचा पती अतिशय खुश, एखाद्या विजयमुद्रेने, एखाद्या राजासारखा हसत हसत घरी आला. ट्रायम्प म्हणजे विजयमुद्रा. होल्डिंग ए लार्ज इन्व्हलप इन हिज हँड. त्याच्या हातामध्ये एक मोठा इन्व्हलप होता, एक लिफाफा होता. लुक, ही सेड, हिअर इज समथिंग फॉर यू. मथिल्डा, बघ मी तुझ्यासाठी काय आणलं आहे, असं तो म्हणाला. शी टॉर ओपन द पेपर. तिने तो लिफाफ्याचा वरचा भाग फाडला आणि उघडला. अँड ड्री आउट ए कार्ड. आणि त्या लिफाफ्यामधून एक कार्ड बाहेर काढलं. ऑन विच वॉज प्रिंटेड द वर्ड्स. आणि त्यावरती काही अक्षरं लिहिलेले होते. द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन अँड मॅडम जॉर्जेस रॅम्पेनो रिक्वेस्टेड द प्लेजर ऑफ मिस्टर अँड मॅडम लॉयझेल्स कंपनी ॲट द मिनिस्ट्री ऑन द इव्हिनिंग ऑफ मंडे जानेवारी 18th. म्हणजे द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन, शिक्षण मंत्री, आणि त्यांच्या पत्नी जॉर्जेस रॅम्पेनो यांनी एक निमंत्रण पत्रिका पाठवली होती मथिल्डा आणि तिच्या पतीला. आणि त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये कार्यक्रमाचा जो वेळ सांगितलेला होता तो होता सोमवार 18 जानेवारी. इन्स्टेड ऑफ बिईंग डिलायटेड, आनंदी होण्याऐवजी शी थ्रीव द इन्व्हिटेशन ऑन द टेबल रिझेंटफुली. तिने निमंत्रण पत्रिका रागाच्या भरात टेबलवर फेकून दिली. रिझेंटफुली म्हणजे रागाच्या भरामध्ये. ॲज हर हजबंड हॅड होप्ड, तिच्या पतीला आशा होती की हिला आपण निमंत्रण पत्रिका दाखवली त्यामुळे ही आनंदी होईल आणि कार्यक्रमाला यायला तयार होईल. परंतु झालं याच्या उलट. शी मटर्ड, म्हणजे ती पुटपुटली, ती रागाच्या भरात ओरडली. ती म्हणाली, व्हॉट डू यू वॉन्ट मी टू डू विथ दॅट. आता तुम्हीच मला सांगा मी या निमंत्रण पत्रिकेचं काय करू. अँड व्हॉट डू यू एक्सेप्ट मी टू वेअर इफ आय गो. आणि जर मी तुमच्यासोबत यायला तयारही झाले तर नेमका मी कोणता ड्रेस घालावा, आता हे सुद्धा तुम्हीच मला सांगा. ही हॅडंट थॉट ऑफ दॅट. त्याने हा विचार केलाच नव्हता, मथिल्डाच्या पतीने हा विचार केलाच नव्हता की मथिल्डा एवढी रागवेल. ही स्टॅमर्ड, तो घाबरत तिला म्हणाला. स्टॅमर्ड म्हणजे भीत बोलणे. वाय द ड्रेस यू गो टू द थिएटर इन. त्या दिवशी आपण चित्रपट पाहायला गेलो होतो, त्या दिवशी तू जो ड्रेस घातला होता तो ड्रेस तू का घालत नाहीस, किंवा तो ड्रेस घालून तू कार्यक्रमाला का यायला तयार नाहीस. इट सीम्स व्हेरी नाईस टू मी. मला असं वाटतं की तो ड्रेस तुला खूप छान दिसेल. ही स्टॉप्ड. तो थांबला. स्टंड, स्तब्ध उभा राहिला. डिस्ट्रेस टू सी हिज वाईफ क्राईंग. कारण त्याची पत्नी रडत होती आणि ते बघून त्याच्या मनाला फार वेदना होत होत्या, त्याला फार त्रास होत होता. डिस्ट्रेस म्हणजे त्रास होणे. ही स्टटर्ड. तो बोलताना मध्येच थांबला, बोलताना अडकला. व्हॉट्स द मॅटर. आणि पुढे आपल्या पत्नीला त्याने विचारलं की मथिल्डा तुला काय झालं. लेट्स सी मथिल्डा, हाऊ मच वूड ए सुटेबल ड्रेस कॉस्ट. हे बघ मथिल्डा, जर आपण एखादा चांगला ड्रेस घेतला तर तो ड्रेस साधारणपणे किती रुपयाला मिळेल, असं त्याने आपल्या पत्नीला विचारलं. शी थॉट फॉर ए मोमेंट. तिने क्षणभर विचार केला. कम्प्युटिंग द कॉस्ट, आणि किमतीचा अंदाज बांधू लागली. अँड ऑल्सो वंडरिंग व्हॉट अमाऊंट शी कुड आस्क फॉर विदाऊट एनी इमिजिएट रिफ्युजल. आणि ती अशा किमतीचा विचार करू लागली की जी किंमत ऐकल्यानंतर तिचा पती तिला ड्रेस घेण्यासाठी नकार देणार नाही. रिफ्युजल म्हणजे नकार देणे, आणि कम्प्युटिंग द कॉस्ट म्हणजे किमतीचा अंदाज बांधणे. ॲट लास्ट शी ॲन्सर्ड हेजिटेंटली. सरतेशेवटी संकोचाने का असेना, पण तिने तिच्या पतीला उत्तर दिले. आणि ती तिच्या पतीला म्हणाली, आय डोंट नो एक्झॅक्टली. मला तो ड्रेस किती रुपयाला मिळेल हे मला नक्की सांगता येणार नाही. बट आय थिंक, परंतु मला असं वाटतं, आय कुड डू इट विथ 400 फ्रँकस. परंतु मला असं वाटतं की तो ड्रेस आपल्याला साधारणपणे 400 रुपयापर्यंत तरी मिळेल. येथे फ्रँकस हा शब्द फ्रान्सच्या करन्सी संदर्भात वापरला आहे. जसं आपण भारतीय लोक करन्सीसाठी रुपया हा शब्द वापरतो, अमेरिकेतील लोक डॉलर हा शब्द वापरतात, जपानमधील लोक येन हा शब्द वापरतात, तसंच फ्रान्समधील लोक करन्सीसाठी फ्रँकस हा शब्द वापरतात.
खरं तर फ्रान्समधील लोक करन्सीसाठी फ्रँकस या शब्दासोबत आणखी एका शब्दाचा वापर करतात आणि तो शब्द आहे युरो. चला आता आपण लेसनचा पुढील भाग बघूया. आपल्याला हे माहीतच आहे की मथिल्डाने तिच्या पतीकडे ड्रेस घेण्यासाठी 400 रुपयाची मागणी केली होती. पण ते 400 रुपये किंमत ऐकल्यानंतर तिच्या पतीला काय वाटलं हे आता पुढे दिलेलं आहे. चला तर मग लेसनचा पुढील भाग बघूया. ही टर्न ए लिटिल पेल. त्याचा अचानक चेहरा पडला. आता याच्या मागचं कारण काय होतं? बिकॉज ही हॅड बीन सेविंग दॅट एक्झॅक्ट अमाऊंट. कारण त्याने तो पैसा साठवून ठेवला होता टू बाय ए गन, बंदूक विकत घेण्यासाठी, फॉर ए हंटिंग समर. म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्याला शिकारीला जायचं होतं आणि शिकारीला जाण्यासाठी त्याला बंदूक हवी होती आणि ते बंदूक घेण्यासाठी त्याने 400 रुपये साठवून ठेवले होते आणि तेच 400 रुपये आता त्याला मथिल्डाच्या ड्रेससाठी खर्च करावे लागणार होते. म्हणून त्याचा चेहरा पडला होता. आणि ज्या ठिकाणी त्याला शिकारीला जायचं होतं त्या शहराचं नाव आहे नॅन्टियर. ते पुढे दिलेलं आहे. इन द कंट्री नियर नॅन्टियर विथ ए फ्यू फ्रेंड्स. म्हणजे त्याला त्याच्या मित्रांसोबत नॅन्टियर या शहरातील जंगलामध्ये शिकारीला जायचं होतं. हाऊ एव्हर ही सेड, व्हेरी वेल, आय कॅन गिव्ह यू 400 फ्रँक्स. तरीसुद्धा तो तिला म्हणाला, व्हेरी वेल, काही हरकत नाही, आय कॅन गिव्ह यू 400 फ्रँक्स. मी तुला 400 रुपये द्यायला तयार आहे किंवा मी तुला 400 रुपये देऊ शकतो. बट ट्राय, परंतु प्रयत्न कर, अँड गेट ए रिअली ब्युटिफुल ड्रेस. आणि हा प्रयत्न कर की तू चांगलात चांगला ड्रेस विकत घेशील. द डे ऑफ द पार्टी ड्रीव नियर. आणि असं करता करता कार्यक्रमाचा जो दिवस होता, पार्टीचा जो दिवस होता तो जवळ आला. अँड मॅडम लुईझेल सीम्ड सॅड. तरीसुद्धा मॅडम लुईझेल ज्या होत्या म्हणजे मथिल्डा जी होती ती दुःखी दिसत होती. रेस्टलेस, अस्वस्थ दिसत होती. अँझियस, चिंतेने व्याकुळ दिसत होती. दो हर ड्रेस वॉज रेडी. जरी तिला तिचा ड्रेस मिळाला होता तरीसुद्धा ती दुःखी होती, उदास होती. वन इव्हनिंग हर हजबंड सेड टू हर. एके दिवशी संध्याकाळी तिचा पती तिला म्हणाला, व्हॉट्स द मॅटर, काय झालं ग तुला? यू हॅव बीन ॲक्टिंग स्ट्रेंज दीज लास्ट 3 days. जवळजवळ गेल्या 3 दिवसापासून तू खूपच विचित्र वागत आहेस. शी रिप्लाइड. त्यावर तिने प्रतिउत्तर दिले, आय एम अपसेट. मी उदास आहे. दॅट म्हणजे कारण. आय हॅव नो ज्वेल्स, नॉट ए सिंगल स्टोन टू वेअर. कारण माझ्याजवळ एकही दागिना नाही किंवा साधा एखादा रत्नसुद्धा नाही की जो मी घालू शकेल. आय वूड रायदर नॉट टू गो टू द पार्टी. आय वूड रायदर नॉट टू गो. मला असं वाटतं की मी पार्टीला येऊ शकणार नाही. यू कुड वेअर फ्लावर्स. अगं तू फुलांपासून बनलेले दागिने वापरू शकतेस. ही सेड. तो म्हणाला, दे आर व्हेरी फॅशनेबल ॲट धिस टाईम ऑफ इयर. अगं हल्ली त्या फुलांचा फॅशन म्हणून लोक मोठ्या प्रमाणात वापर करायला लागलेले आहेत. शी वॉज नॉट कन्व्हिन्स्ड. तरीसुद्धा ती कन्व्हिन्स झाली नाही. द नेक्स्ट डे शी वेंट टू हर फ्रेंड्स हाऊस. दुसऱ्या दिवशी मथिल्डा तिच्या मैत्रिणीला भेटायला तिच्या घरी गेली. अँड टोल्ड हर. आणि तिला सांगितलं ऑफ हर डिस्ट्रेस. म्हणजे मथिल्डाच्या मनामध्ये ज्या काही वेदना होत्या, जे दुःख होतं, ते सर्वच्या सर्व तिने तिच्या मैत्रिणीला तिच्या घरी जाऊन सांगितलं. मॅडम फॉरेस्टियर म्हणजे मथिल्डाच्या मैत्रिणीचं नाव. मॅडम फॉरेस्टियर वेंट टू हर मिरर वॉर्डरोब. आणि लगेच मॅडम फॉरेस्टियर म्हणजे मथिल्डाची मैत्रीण तिच्या घरामधलं एक कपाट होतं, त्या कपाटाजवळ गेली. त्या कपाटाला समोर छान असा आरसा लावलेला होता आणि ते कपाट तिने उघडलं. टूक आउट ए लार्ज बॉक्स. आणि त्या कपाटामधून एक मोठा बॉक्स बाहेर काढला. ब्रॉट इट बॅक. आणि तो मथिल्डाच्या समोर नेऊन ठेवला आणि तिला म्हटलं, ओपन इट. आता हा बॉक्स तू उघड. अँड सेड टू मॅडम लॉयझेल. आणि लॉयझेलला म्हणजे मथिल्डाला तिच्या मैत्रिणीने म्हटलं, चूज माय डिअर. आता या बॉक्समधून तुला जे हवं असेल ते तू घेऊ शकतेस. फर्स्ट मॅथिल्डा सॉ सम ब्रेसलेट्स. सुरुवातीला मॅथिल्डाने त्या बॉक्समध्ये काही ब्रेसलेट्स बघितले. देन ए पर्ल नेकलेस. नंतर त्यामध्ये तिला एक मोत्याचा हारसुद्धा दिसला. शी ट्राईड ऑन द ज्वेलरी इन द मिरर. ते प्रत्येक दागिना घालून स्वतःला आरशासमोर बघू लागली. आणि शी केप्ट आस्किंग. आणि तरीसुद्धा ती तिच्या मैत्रिणीला वारंवार विचारू लागली, यू हॅव नथिंग एल्स. अगं तुझ्याकडे आणखी काही नाही का?
यावर मॅडम फॉरेस्टियर मथिल्डाला म्हणाल्या, वाय? का? यस, अरे हो आहे. बट आय डोंट नो व्हॉट यू लाईक. परंतु मला हे नाही कळलं की नेमकं तुला हवं काय. सडनली, अचानकपणे, शी डिस्कवर्ड इन ए ब्लॅक सॅटिन बॉक्स. अचानकपणे तिला एक सॅटिन बॉक्स दिसला काळ्या रंगाचा, आणि त्या बॉक्समध्ये तिला जे हवं होतं ते तिला मिळालं. ए सुपर्ब डायमंड नेकलेस. आणि त्या सॅटिन बॉक्समध्ये एक अतिशय सुंदर डायमंडचा नेकलेस होता. अँड हर हार्ट बिगॅन टू बीट. तिचं हृदय जोरजोराने धडधडायला लागलं. विथ अनकंट्रोल डिझायर. आणि ती एवढी उत्सुक झाली की तिला असं वाटलं की मी हा हार केव्हा परिधान करते आणि केव्हा नाही. अनकंट्रोल डिझायर म्हणजे तीव्र इच्छा. हर हँड्स ट्रेम्बल्ड ॲज शी टूक इट. आणि जेव्हा तिने तो हार स्वतःच्या हातामध्ये घेतला, तिचे हात थरथर कापायला लागले. शी फास्टन इट अराउंड हर नेक. आणि घाईघाईने तिने तो हार स्वतःच्या गळ्यामध्ये घालूनही घेतला. अँड स्टूड लॉस्ट इन इकॅस्टसी ॲज शी लुक्ड ॲट हरसेल्फ. ॲज शी लुक्ड ॲट हरसेल्फ म्हणजे जेव्हा तिने तो हार स्वतःच्या गळ्यामध्ये घातला आणि आरशासमोर उभी राहिली, लॉस्ट इन इकॅस्टसी, तेव्हा तिला इतका आनंद झाला, इतका परमानंद झाला की ती आजूबाजूला आपल्या कोण आहे, आपण कोठे आहो, काय आहो, हे सर्व काही विसरून बसली. इकॅस्टसी म्हणजे परमानंद. देन शी आस्क अँक्झियसली. तरी तिने तिच्या मैत्रिणीला उत्सुकतेने विचारलंच. अँक्झियसली म्हणजे उत्सुकतेने. हेजिटेटिंग, तिचं मन संकोचत होतं, पण तरीसुद्धा तिला जे विचारायचं होतं तिने ते तिच्या मैत्रिणीला विचारलंच. वुड यू लेंड मी दिस? जस्ट धिस. हा हार तू मला घालायला देशील का? फक्त हाच हार. यावर मॅडम फॉरेस्टियर मथिल्डाला म्हणाल्या, वाय? यस, ऑफकोर्स. अगं का नाही? नक्कीच तुला मी हा हार घालायला देईल. शी थ्रीव हर आर्म्स अराउंड हर फ्रेंड्स नेक. लगेच मॅथिल्डेने तिच्या मैत्रिणीच्या गळ्याला मिठीच मारली. रॅप्टरेसली. रॅप्टरेसली म्हणजे अत्यानंदाने. देन फ्लेड विथ हर ट्रेजर. आणि तिला मिळालेला जो खजिना होता डायमंड नेकलेसच्या रूपानं, तो घेऊन मथिल्डा लगेच तिथून पसार झाली. द डे ऑफ द पार्टी अराइव्ड. शेवटी तो कार्यक्रमाचा दिवस आलाच. मॅडम लॉयझेल वॉज ए सक्सेस. मॅडम लॉयझेलला शेवटी यश मिळालं. असं इथे का बरं म्हटलं आहे? म्हणजे तिला असं जीवन जगायचं होतं की जे जीवन श्रीमंत लोक जगतात, आणि तसं जीवन तिला त्या पार्टीमध्ये जगायला मिळणार होतं. म्हणून इथे असं म्हटलं आहे, मॅडम लॉयझेल वॉज ए सक्सेस. शी वॉज प्रिटियर दॅन ऑल द अदर वुमेन. त्या कार्यक्रमामध्ये ज्या कोणी महिला आल्या होत्या त्या सर्व महिलांपेक्षा मथिल्डा अधिक सुंदर दिसत होती. प्रिटियर, प्रिटियर म्हणजे अधिक सुंदर दिसणे. इलिगंट, अधिक आकर्षक दिसत होती. ग्रॅसियस, तिच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच दयाभाव होता. स्माइलिंग, चेहऱ्यावरती स्मित होतं. अँड फुल ऑफ जॉय, आणि तिच्या मनामध्ये अत्यानंद होता. शी डान्स वाईल्डली विथ पॅशन. ती अत्यानंदाने, आनंदाच्या भरामध्ये बेधुंदपणे नाचत होते. फॉरगेटिंग एव्हरीथिंग इन द ट्रायम्फ ऑफ हर ब्युटी अँड सक्सेस. तिला मिळालेल्या यशामुळे, तिच्या सौंदर्यामुळे ते सर्व काही विसरून गेली होती. फ्लोटिंग इन ए क्लाउड ऑफ हॅपीनेस. आणि आनंदाच्या भरामध्ये तिला असं वाटत होतं की जणू काही आपण आभाळावरती तरंगत आहोत. मॅथिल्डा अँड हर हजबंड लेफ्ट ॲट अबाउट 4 o'clock इन द मॉर्निंग. मॅथिल्डा आणि तिचा पती जवळजवळ पहाटे सकाळी 4 वाजता त्या कार्यक्रमामधून बाहेर पडले. वेन दे वे आर फायनली इन द स्ट्रीट. आणि चालत चालत रस्त्यावरती आले. दे कुड नॉट फाइंड ए कॅब. दे कुड नॉट फाइंड ए कॅब म्हणजे त्यांना टॅक्सी मिळाली नाही. दे वॉक डाऊन टुवर्ड्स द साईन. आणि चालत चालत ते आणखी पुढे आले, साईन नावाच्या एका रस्त्यावरती. टिल दे फाउंड वन. आणि तिथे त्यांना एक कॅब दिसली म्हणजे टॅक्सी दिसली. दे वेअर ड्रॉप्ड ऑफ ॲट देअर डोअर इन द रुई डेस मार्टियर्स. त्या टॅक्सीवाल्याने त्या दोघा पती पत्नींना त्यांच्या घराजवळ आणून सोडून दिले. त्यांचं घर ज्या भागामध्ये होतं, ज्या एरियामध्ये होतं, त्याचं नाव आहे रुई डेस मार्टियर. आणि ड्रॉप्ड ऑफ म्हणजे सोडून देणे. देअर डोअर म्हणजे त्यांच्या घराजवळ. अँड सॅडली, आणि दुर्दैवाने, इट वॉज ऑल ओव्हर फॉर हर. तिच्यासाठी सर्व काही संपून गेलं होतं.
म्हणजे मथिल्डा आज जे काही जगली होती ते तिच्यासाठी सर्व संपून गेलं होतं आणि तिच्यासाठी ते फार दुःखदायीसुद्धा होतं. इन फ्रंट ऑफ द मिरर मथिल्डा आरशासमोर येऊन उभी राहिली. शी टूक ए फायनल लुक ॲट हर सेल्फ इन ऑल हर ग्लोरी. आणि स्वतःचं रूप शेवटचं एकदा बघून घ्यावं म्हणून ती स्वतःला आरशासमोर येऊन बघू लागली आणि स्वतःचं वैभव न्याहाळू लागले. ग्लोरी म्हणजे वैभव. बट सडनली शी अटर्ड ए क्राय. परंतु अचानकपणे तिला शब्द फुटत नव्हते आणि ती रडायला लागली. अटर्डचा अर्थ शब्द कंठामध्ये अडकणे. शी नो लॉंगर हॅड द नेकलेस राऊंड हर नेक. कारण तिने जो डायमंड नेकलेसचा हार घातला होता तो तिच्या गळ्यामध्ये आता नव्हता. आणि शेवटी तिचा पती तिच्याजवळ आला आणि त्याने विचारले, व्हॉट इज द मॅटर? काय झालं तुला? शी टर्न टुवर्ड्स हिम. तिने त्याच्याकडे एकदा बघितलं. पॅनिक स्ट्रिकन. तिच्या डोळ्यामध्ये वेदना स्पष्ट दिसत होत्या. ती त्याला फक्त एवढंच म्हणू शकली, आय हॅव. यानंतर तिला शब्दच फुटत नव्हते. तरीसुद्धा तिने स्वतःला सावरलं आणि ती त्याला म्हणाली, आय हॅव नो लॉंगर हॅव मॅडम फॉरेस्टियर्स नेकलेस. माझ्याजवळ मॅडम फॉरेस्टियरने दिलेला नेकलेस नाही. आणि तिचा पती अचानकपणे गोंधळून गेला. त्यावर तो तिला म्हणाला, ही स्टूड अप. आधी तो अचानकपणे उभा राहिला, डिस्ट्रॉट. आता त्याला कळून चुकलं होतं की या सर्व गोष्टीचा आपल्याला फार त्रास होणार आहे. डिस्ट्रॉट म्हणजे त्रास होणे. पुढे तो तिला म्हणाला, व्हॉट? हाऊ? दॅट्स इम्पॉसिबल. अगं काय म्हणत आहेस तू? हे कसं झालं? अगं हे अशक्य आहे. आणि अशा पद्धतीने मथिल्डावर आणि तिच्या पतीवर आभाळ कोसळलं होतं. त्या दोघांनाही काही सुचत नव्हतं की आता पुढे काय करावं. ते दोघे फक्त एकमेकांकडे निस्तब्धपणे बघत राहिले. द नेकलेस या लेसनचा आपण पार्ट 1 बघितला. आता पुढील भाग आपण लवकरच बघूया. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.